मनोज जरांगेंनी आपल्याकडे आलेल्या सगळ्या इच्छुक उमेदवारांना फॉर्म भरा असं सांगितलं आणि त्यामुळेच मनोज जरांगे यांच्या या भूमिकेमुळे ते आता चक्रव्यूहात अडकणार का, याबाबत जालन्याचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर यांची मुलाखत आपण घेतलेली आहे. मात्र त्यापूर्वी एक अपडेट आलेली आहे की आता 24 ऑक्टोबरला मनोज जरांगेंनी जे हे इच्छुक उमेदवार आहेत त्या सगळ्यांच्या मुलाखती आपण घेणार असल्याचं आता जाहीर केलेलं आहे. ही आत्ताची एक मोठी बातमी आहे. 24 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून जे इच्छुक उमेदवार ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत महाराष्ट्रातले त्या सगळ्या उमेदवारांनी तिथे उपस्थित राहायचं आहे. आंतरवली सराटीमध्ये जालन्याला उपस्थित राहायचं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी आज जाहीर केलेलं आहे. ही आत्ताची मोठी अपडेट आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे केल्याने आता ते अडचणीत सापडणार आहेत का? कारण एका जागेवरती 1-2 नाही तर चक्क 5-5, 6-6 उमेदवारांनी आपापले फॉर्म भरलेत. त्याच्यामुळे आता चक्रव्यूहात मनोज जरांगे अडकणार का, या विषयावरती जालन्याचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर यांची घेतलेली ही मुलाखत. मनोज जरांगेंच्या विषयावरती आज आपल्याला पुन्हा एकदा आपण बोलतोय आणि ज्या पद्धतीने महाभारताचा एक दाखला देतो, ज्यावेळेला अभिमन्यू कुरुक्षेत्रामध्ये गेला होता आणि त्यालाच फक्त माहिती होतं की चक्रव्यूह भेदायचा कसा, त्यातून बाहेर कसं यायचं हे त्याला माहिती नव्हतं. पण अर्जुनाला दुसरीकडे नेल्यानंतर फक्त आणि फक्त अभिमन्यूला ते चक्रव्यूह कौरवांचं भेदायचं आहे आणि त्यातून आतमध्ये शिरायचं आहे, तो रस्ता त्याला माहिती होता. कारण आईच्या गर्भात असताना त्यांनी ते ऐकलं होतं आपल्या वडिलांच्या तोंडून. आणि ज्या वेळेला त्यातून बाहेर पडायचा रस्ता त्याला माहिती नव्हता, कारण त्यावेळेला त्याची आई झोपलेली होती अभिमन्यूची, असं अभिमन्यूने नंतर सांगितलेलं होतं. आज मनोज जरांगेंच्या बाबतीत बोलायचं तर मनोज जरांगे एका चक्रव्यूहात अडकलेले आहेत. खूप मोठं चक्रव्यूह आहे. 20 तारखेला मनोज जरांगेंनी आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली होती आणि सगळ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये म्हणजे त्यांच्याकडे जवळपास साधारणपणे 1800 अर्ज उमेदवारांचे आलेले होते आणि ते अर्ज सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांनी त्यांनी अर्ज दाखल करा म्हणून सांगितलेलं आहे. ह्याच्यातली गोमाता अशी आहे की नेमक्या ह्यामधले त्यांनी जरांगेंनी बोलताना हे सांगितलेलं होतं की मी ज्याला सांगेन त्यांनी आपलं तिकीट जे आहे, आपली उमेदवारी जी मागे घ्यायची आणि तेव्हा त्यांनी जर का मागे नाही घेतली तर समजा की तो समोरच्या गटामध्ये सामील झालेला आहे. पण गंमत अशी आहे की हा सगळा जो तिढा आहे या चक्रव्यूहात खरंच मनोज जरांगे अडकलेले आहेत का? आपल्या बरोबर जालन्याहून सुरेश केसापूरकर सर आहेत. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे घेऊन टाक मध्ये. मागच्या वेळेला सुद्धा आपण जरांगे उभे करणार की पाडणार या विषयावरती खूप छान चर्चा केली होती. त्या व्हिडिओला घेऊन टाकच्या दर्शकांनी खूप मनापासून प्रेमही केलेलं होतं, खूप आशीर्वादही दिलेले होते. आज पुन्हा एकदा ह्याच निमित्ताने आपण पुन्हा एकदा एकत्र आलेलो आहोत. मी मगाशी जसा उल्लेख केला की चक्रव्यूहात अडकलेत मनोज जरांगे, आपली पहिली प्रतिक्रिया काय? तुम्ही म्हणालात ती गोष्ट खरी आहे. मनोज जरांगे पाटलांची आता इकडे मराठवाड्यामध्ये आमच्याकडे एक म्हण आहे, तळ्यात की मळ्यात, त्यांची अशी अवस्था झाली. झालं कसं की मनोज जरांगे हे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचं आंदोलन सुरू केलं आणि त्यांचं आंदोलन कळत न कळत हळूहळू राजकीय होते. जशा लोकसभेच्या निवडणुका आल्या त्यावेळेस त्यांनी खूप आवरून धरलं. अनेक लोक त्यावेळेसच त्यांच्या मागे लागले होते की दादा आपण उभं राहू, दादा आपण असं करू. पण त्यांनी एक भूमिका घेतली की आपल्याला आरक्षण राज्य सरकार देणार, केंद्र नाही देणार, आपल्याला त्या भानगडीत जायचं नाही, पाडा यांना, अशी भूमिका घेतली आणि त्याचा काय तो परिणाम, रिझल्ट आपण सगळ्यांनी बघितला. पण आता विधानसभा आली आणि राज्य सरकार आपल्याला आरक्षण देणार म्हटल्यानंतर मोठ्या प्रमाणामधून समाजामधून दबाव सुरू झाला. तुम्हाला 2-3 गोष्टी आतल्या मी सांगतो मुद्दाम अशा की मुळामध्ये काय तुम्ही एक लक्षात घ्या की मराठा समाज जो आहे ना तो खूप राजकीय दृष्ट्या त्याला खूप हे असतं, खूप आतून इच्छा असते नेतृत्व करायची. मराठवाड्यामध्ये आणि असं महाराष्ट्रामध्येही लोकसंख्येने मराठा समाज जास्त आहे, त्यामुळं मनामधून ती इच्छा असते राजकीय नेतृत्व करायची. आणि जरांगे पाटलाचं जे आंदोलन उभं राहिलं ना त्या आंदोलनामध्ये मराठा समाजाने खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे. माझ्या शब्दाचा नीट अर्थ, योग्य अर्थ सगळ्यांनी घ्यावा. इन्व्हेस्टमेंट याचा अर्थ काही गुंतवणूक केली आहे, ती भावनिक गुंतवणूक आहे, आर्थिक गुंतवणूक आहे. तुम्ही बघा ते तिथं जात होते त्यावेळेस त्यांच्या मागे 200 गाड्यांचा ताफा आहे आणि 150 जेसीबी आहेत. आता हे सगळं म्हणजे आता जरांगे पाटील नारायणगडला जाणार तर मला माहितीये 15 हेलिकॉप्टरचे प्रस्ताव आले होते, दादा तुम्ही माझ्या हेलिकॉप्टर मधून जा. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की ही जी सगळी मंडळी आहे त्यांनी ही एक प्रकारची गुंतवणूक केली. ते मोठ्या आशेने पाटलांकडे बघत होते की आपल्याला विधानसभेमध्ये जाण्यासाठी ही संधी आहे. त्यामुळे जसं त्यांनी जाहीर केलं ते हळूहळू असं आलं की आम्हाला उभं राहायचं आहे आणि आपल्याला विधानसभेत जायचंय, आपल्या समाजाचे प्रश्न मांडायचे, आरक्षणाची भूमिका मांडायची आहे. आणि त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात दबाव सुरू झाला.
सगळ्या राजकीय नेत्यांचा दबाव सुरू झाला, सगळ्या कार्यकर्त्यांचा दबाव सुरू झाला, आंदोलनातले कार्यकर्ते सुरू झाले, सगळे सुरू झाले. प्रस्ताव यायला लागले त्यांना, तुम्हाला माहिती आहे. आणि नंतर ती 20 तारखेला बैठक झाली आणि त्या बैठकीच्या वेळेस त्यांनी हात वर करायला सांगितले. आम्ही त्या ठिकाणी होतो. 100% लोकांनी हात वर केले. आम्हाला उभं राहायचं, आपल्याला उभं राहायचंय, आपल्याला निवडणूक लढायची. आणि मग पाटलांनी जाहीर केलं की तुम्ही भरा सगळेजण अर्ज. आणि मग आता बघा तुम्ही, 288 विधानसभेचे मतदारसंघ आहेत. आपण त्याच्यातले आरक्षित सोडून दिले तर साधारणतः 240च्या दरम्यान, 210च्या दरम्यान येतात काही. आणि त्याच्यात जर तुम्ही ऍव्हरेज लावलं तर प्रत्येक मतदारसंघातून 9 ते 10 अर्ज त्यांच्याकडे प्रस्ताव आलेले आहेत की आम्ही लढू इच्छितो. नंतर त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की एवढे लोक भरल्यावर, आणि त्यांनी असं सांगितलं की मी सांगणार आहे यातला एक ठेवा, बॉन्ड घेऊन या. तर खाली व्यासपीठाचे लोक तयार होते बॉन्ड घेऊन, 200 रुपयाचा, हे 500 रुपयाचा बॉन्ड, किंवा आम्ही बॉन्डवर लिहून देतो की आम्ही ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीला आमचं समर्थन आहे. तर तेही त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी असं सांगितलं की 3 जणांनी भरा. परंतु स्थिती अशी आहे की निवडणुकीमध्ये उभं राहणं खूप सोपं आहे, खूप सोपं आहे फॉर्म भरणं. पण एकदा फॉर्म भरला रे भरला की तो फॉर्म काढून घेणं खूप अवघड आहे. कारण उमेदवार एकदा झाला की तो घोड्यावर बसतो, त्याला वाटतं आपण विधानसभेतच पोहोचलोय, मी नक्की निवडून येणार, असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि त्याच या नक्की चक्रव्यूहामध्ये पाटील अडकल्यात. आणि आता स्थिती अशी झाली आहे की जवळपास सगळीकडे अर्ज भरल्या जाणार आहेत. पुन्हा आणखी त्यातली एक गंमत सांगतो. समजा त्या एखादा एक एक्स मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघातून 5 समजा अगदी आपण कमीत कमी गृहीत करू, 5 मराठा समाजाच्या आरक्षणाचे समर्थकांनी फॉर्म भरले. तर बाकीचे लोक काय गप्प बसणार? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. बसणार आहेत का? नाही बसणार. ते त्यांना प्रमोट करणार. ते म्हणणार त्यांना तुम्ही लढा, काय लागतं तुम्हाला साधन सामुग्री आम्ही देतो. आणि तुम्हाला माहितीये, म्हणजे आमच्या जालना लोकसभा मतदारसंघातून झालेला प्रयोग आहे. मंगेश पाटील उभे राहिले, साबळे याचे, आपले फुलंब्रीचे, जालना लोकसभा मतदारसंघात. त्यावेळेस काही मनोज पाटलांचे ते अधिकृत उमेदवार नव्हते. पाटलांनी जाहीर केलं होतं की त्याचा आमचा काही संबंध नाही. तरी सुद्धा मंगेश साबळेंना 1.5 लाख मतं पडली. आता हे 1.5 लाख मतं कुणाचे आहेत? म्हणजे मनोज जरांगेंनी सांगितलं होतं ना की हा आमचा उमेदवार नाहीये, तरी त्याला 1.5 लाख जे मतं पडले ते बहुतांश मराठा समाजाचीच मतं आहेत की ती आरक्षणाच्या मागे जागोजागी ते म्हणत फिरत होते. त्यामुळे अशी स्थिती नक्की विधानसभेमध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणालात की चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू 100% गेलेला आहे आतमध्ये, ही गोष्ट खरी आहे. ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग, म्हणजे आपल्या दर्शकांना, घेऊन टाकच्या दर्शकांना एक इंटरेस्टिंग आकडा तुम्हीच समजावून सांगा हे मी सांगतोय. म्हणजे प्रत्येक मतदारसंघातून जसं तुमच्या आत्ता बोलण्यात आलं होतं की 4-4, 5-5 जण उमेदवारी भरतायत. महाराष्ट्राची एकंदरीत विधानसभा त्याचा आकडा आहे 288. पण जे काही राखीव जो काही आकडा आहे तो जर का आपण काढला, साधारणपणे 210च्या आसपास मतदारसंघ येतात. आणि साधारणपणे त्यांच्याकडे जे अर्ज आलेले आहेत ते अर्ज 1800, 1900, 2000च्या घरामध्ये अर्ज आलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे अर्ज आलेले आहेत. मग म्हणजे याचा अर्थ साधारणपणे 8 अर्ज एका विधानसभा क्षेत्रात, असा आपण त्याचा एक ढोबळ मानाने अंदाज, ढोबळ मानाने अंदाज लावू शकतो. मग आता हे गणित त्यांच्यासाठी खूप अवघड असणार आहे. कारण 8 ते 9 उमेदवार एका मतदारसंघामध्ये द्यायचंय तिकीट एकाला, आणि बाकी 7 लोकांना मागे घ्या म्हणून सांगायचंय. त्या 7 पैकी अगदी मी म्हणतो 2 लोकांनी जरांगेंच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून मागे जरी घेतला तरी 6, म्हणजे हे जे पर्सेंटेज 100 पैकी आपण समजा पर्सेंटेज पाहायला गेलं तर 50% जास्त लोक फॉर्म मागे घेणार नाहीत, अशी आता परिस्थिती मला दिसते. तुम्हाला नेमकं काय वाटतंय? खरंय, एकदम खरंय की मागे घेणार नाहीयेत. कारण काय की मी तुम्हाला आधीच सांगितलं ना, फॉर्म भरणं फार सोपं आहे आणि मागे घेणं खूप अवघड आहे. मागे घेऊ देत नाहीत. मागे जसं भरण्याची किंमत मोजलेली असते तसं मागे घेण्याची किंमत आहे निवडणुकीमध्ये. आणि आता विरोधी लोक किंमत मोजायला तयार आहेत राजकारणामध्ये आणि निवडणुकीमध्ये. सगळं जसं प्रेमात, युद्धात आणि निवडणुकीत सगळं माफ असतं, तसं ते होणार आहे नक्की. त्यामुळे आता मतदारसंघांमध्ये मराठा समाजाची ही जी आरक्षणाच्या मागणीच्या समर्थनात चळवळ उभी राहिली आहे, त्यात ते 100% लोक बऱ्याच ठिकाणी उभे राहतील आणि ते त्यांची भूमिका मांडतील. पाटील कुठे कुठे जाऊन सांगतील आणि किती लोक ऐकतील, हा सुद्धा एक त्याच्यातला खूप मोठा गंभीर विषय आहे. त्याचं कारणच मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की मनोज पाटील जरांगे यांच्या आरक्षणाच्या आंदोलनावर लोकांनी
इन्व्हेस्टमेंट केली आहे, माझा शब्द हम्म, लक्षात घ्या, हम्म, मोठी गुंतवणूक झालेली आहे, प्रचंड हम्म, मोठी गुंतवणूक झाली आहे. गेल्या हम्म, वर्षभरापासून माणसं घेऊन येणं, 20-20, 25-25 गाड्या येत होत्या एका हम्म. ठिकाणी, तिथले कार्यकर्ते, ते येणं जाणं खाणं पिणं आणि त्यांच्या त्या गप्पा, त्यांचं ते वर्चस्व, बाकीच्या 4 गोष्टी येतातच. आणि त्यातून एक नेतृत्व करण्याची एक जी संधी मिळतीये किंवा ऑपॉर्च्युनिटी दिसतीये समोर, बाकीच्या 4 गोष्टी आहेत, त्यातनं मानसिकता खूप वेगळी निर्माण झालेली आहे. त्यामुळे लोक उभं राहणार आणि नक्कीच इतकं सोपं नाहीये. समजा 10 पैकी 4 जणांनी परत घेतले, 5 जणांनी परत घेतले, 4 जणांनी, तर किती लोक ऐकतील हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे सगळ्या मतदारसंघामध्ये असं होण्याची खूप दाट शक्यता आहे आणि त्याचे काय परिणाम होतील, त्या मतांचं जे विभाजन होईल ते 100% होईल असं दिसतंय म्हणजे हा स्पष्टपणे. आकडा आज आपल्याला ते साधारणपणे 40 ते 60% इतका धरायला हरकत नाहीये. हा, नक्की नक्कीच. अगदी. तो बरं तुम्हाला ह्याच सांगू का, तो तो एक बरोबर. जरी उमेदवार उभा राहिला, एक अगदी अगदी आपण लिस्ट काउंट पकडू, एक जरी उमेदवार उभा राहिला ना, तरी तो मोठ्या प्रमाणामध्ये मतं घेणार, 100% मतं घेणार आणि मतांचं जे ध्रुवीकरण होणार आहे, ते ध्रुवीकरण नक्की होणार 100%. आणि पण मग मराठवाड्याची ह्याच्यामध्ये स्थिती इतकी वाईट, बोला बोला. मराठवाड्याची स्थिती इतकी वाईट आहे सामाजिक, की इतकं ध्रुवीकरण झालंय मराठा समाज, ओबीसी समाजामध्ये प्रचंड ध्रुवीकरण. त्यामुळे त्याचा आता लोकसभेमध्ये दिसलंय तुम्हाला सगळं. ती परिस्थिती, सामाजिक परिस्थिती अजिबात बदललेली नाही, ती उलट आणखी कॉन्सन्ट्रेट झालेली आहे असं मला वाटतं. तर त्याचे जे परिणाम आता दिसतील पॉलिटिकल, ते आपण नक्कीच समजेल आपल्याला. पण ह्याच्यामध्ये मग एक मतप्रवाह म्हणजे मी अनेक लोकांशी बोलत असतो, मी तुमच्याशी नेहमी बोलत असतो, तसं बाकीही काही लोकांशी मी बोलतो. तर काही मतप्रवाह जे आहेत, जे मला प्रामुख्याने आढळले, ते असे आहेत की नाही, जरांगेंनी सांगितलं एकदा मागे घ्या म्हणजे त्यांना ते मागे घेणार. कारण ते जरांगेंच्या काय म्हणतात त्यांच्या निर्णयाचा आदर करणार, कारण ते मराठा आहेत आणि त्यांना समाजात राहायचंय. असं चित्र कुठे तुम्हाला वाटतंय का, एक तटस्थ पत्रकार म्हणून काम करताना? काही लोक आहेत तसे, आपल्याला काही गोष्ट नाकारता येत नाही, पण बरेच लोक असे आहेत. मला सांगा, मी आता मनोज जरांगेकडे गेलेल्या लोकांची जर तुम्हाला यादी वाचून दाखवली, ज्योतिताई मेटे गेल्या होत्या त्या, खूप वेळ बसल्या. आता त्यांनी शरद पवार साहेबांकडनं तिकीट घेतलंय राष्ट्रवादीचं, आहे की नाही. आता आमच्या मराठवाड्याचे कमिशनर होते मधुकर राजे आर्दड नावाचे, कमिशनर होते, डिव्हिजनल कमिशनर महसूलचे. ते 24 तास जरांगे पाटलापाशी बसले होते, त्यांना तिकीट पाहिजे घनसावंगी मध्ये. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी जाऊन बसले त्यांच्याकडे, मंत्री जात आहेत त्यांच्याकडे, सगळे जात आहेत त्यांच्याकडे. आता काल आमचे बदनापूरचे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे संतोष सांबरे नावाचे संभाव्य उमेदवार आहेत, कदाचित तिकीट जाहीर झालं असेल त्यांचं, तर ते पण बसले होते पाटलाकडे येऊन. ते असं झालंय बघा, महाराष्ट्रामध्ये आता 3 अशा जागा आहेत की जिथं सगळ्यात जास्त गर्दी आहे. एक, सागर बंगला, देवेंद्र फडणवीस राहतात. दुसरा, सिल्वर ओक, पवार साहेबांचा बंगला. आणि तिसरा आमचा मनोज पाटलांचा आंतरवालीचा मराठा व्यासपीठ त्याला म्हणता येईल, काय ते. तर ते इथं भयंकर गर्दी आहे. म्हणजे सागर बंगल्यावर जशी गर्दी आहे तशी तिकडे गर्दी आहे, तशी सिल्वर ओकवर मग पण आपण सागरवरती वा. निरुत्साह सुद्धा भरपूर आहे, तसा निरुत्साह इकडे दिसतोय का? आहे, आहे. हा, काय काय. सागरवरती जसा निरुत्साह दिसतोय म्हणजे बऱ्याच लोकांचे चेहरे पडलेले पण पाहायला मिळतात नाही का, हा, निवडणूक ते आहे. ते थोडं आहे. आता ते काय जे आहे ते, पण इकडे आमच्या पाटलांना तर 24 तास आहे. म्हणजे तुम्हाला लिटरली सांगतो, ते 2 तास सुद्धा झोपत असतील की नाही शंका आहे मला. इतके ते, त्यांना रात्री 2 नाही, 3 नाही. आता परवा उदय आपले सामंत साहेब मंत्री रात्री 2:30 वाजता गेले होते त्यांच्याकडे. 2:30ला उठवलं त्यांना झोपीतून, त्यांच्याशी अर्धा 1 तास 2 तास गप्पा केल्या. अब्दुल सत्तार असत रात्री अपरात्री येतात त्यांच्याकडे, सगळेजण येतात. म्हणजे ते 24 तास त्यांना झोपू पण देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मगाशी आणि तुम्ही ती एका एक आशा गोष्टीचा निर्माण झाली आहे. काय वाटतंय मला, जर मनोज पाटलांनी अधिकृत केलं तर माझी आमदारकी पक्की, नक्की आहे. असं मला वाटतंय. मगाशी हे एका खूप गोष्टीचा मोठं. उल्लेख केला तुम्ही की हा, इन्व्हेस्टमेंट हा, खूप हा. झाली आहे. ही इन्व्हेस्टमेंट हो. म्हणजे काय, हे नेमकं जरा समजावून सांगा घेवटाच्या दर्शकांना. साहेब, असं आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्हाला सांगतो, जेव्हापासून आंदोलन सुरू झालं तेव्हापासून हजारोंच्या संख्येने गाड्या तिथे येत आहेत. तुम्हाला मी सांगतो, तिथे एक पण गाडी अशी नाही, फोर्ड काय मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या, स्कोडा, अशा मोठ्या मोठ्या गाड्या येतात, इनोवा, माणसं भरू भरू येतात सगळे.
मग ते दूर दूर अंतरावरून येतात. आल्यानंतर त्यांचं येणं जाणं खाणं पिणं त्यांच्या बाकी 4 गोष्टी ही इन्व्हेस्टमेंट आहे ना. आणि पाटील आमचे जिथे जिथे त्यांच्या महाराष्ट्रात सगळीकडे सभा झाल्या तर त्या सभा बघितल्या असतील तुम्ही. प्रचंड मोठ्या सभा झाल्या. त्या सभांचा मोठा खर्च झाला. तिथला तो खर्च जमा झालाय. तिथं पोकलेन आहे. पोकलेन शिवाय तर आमच्याकडे गोष्टच नाही. म्हणजे स्कूल आम्ही असं हाताने उधळतच नाही. पोकलेननीच उधळतो. म्हणजे आता पोकलेनची डेफिनेशन बदलली पाहिजे. पोकलेन हे काय खड्डे करण्यासाठी गाळ काढण्यासाठी नाही. फुलं उधळण्यासाठी. हे असं झालंय मराठवाड्यामध्ये. खरं म्हणजे मराठवाड्यात प्रचंड पाणी टंचाई आहे. तलावातला गाळ काढला पाहिजे. काय तुम्ही नाला खोलीकरण केलं पाहिजे. पण आता आमचे लोक ते नाही करत. पाटलाच्या मागे पोकलेन घेऊन जातात. फुलं भरून जातात आणि ते उधळतात. त्यातला बाकीचा गमतीचा भाग सोडा. पण ही इन्व्हेस्टमेंट आहे ना साहेब. मोठ्या मोठ्या हे होणं आणि याच्या मागे पैसा लोकांचा खर्च झालाय. आणि ज्यांनी कुणी खर्च केलेत समाजासाठी नो डाऊट त्यांनी खर्च केलेत. आपण त्यांच्या भावनांची 100% कदर करतो. आस्था आहे त्यांच्या आपण इज्जत करतो. पण ती एक प्रकारची इन्व्हेस्टमेंटच आहे. कारण त्यातनं ते त्यांना वाटतं आपलं नेतृत्व पुढे नेलं पाहिजे. आपण पुढे गेलो पाहिजे. आणि त्याच्यासाठी ती धडपड आहे. त्याच्यात काही चूक नाहीये. म्हणजे ती भावना आहे. किती आणि किती त्यामुळे असेल हा हा आकडा? साधारणपणे आकडा किती असेल? म्हणजे तुम्ही आता फिरता खूप एवढं मोठा सगळ्यांशी आकडा आहे. बोलता हा खूप मोठा आकडा आहे. प्रत्येक तालुक्यातून आहे. मोठा आकडा आहे. आणि आणि किती? काही त्याच्यातला 100 आणखी एक कोटी गमतीचा आहे, काही 100 कोटी आहेत, 1000 कोटी आहेत. आकडा नेमका नका खर्चाचा सांगू. म्हणता तुम्ही. होय होय. हा हा. नाही खूप मोठा आहे. खूप मोठा आहे. अगदी प्रचंड. हा 5-6 आता वर्ष झालं तिथं आमचा मीडिया तळ ठोकून आहे. ओबी व्हॅनचा खर्च किती असतो तुम्हाला ठाऊक आहे. एक ओबी व्हॅन ते 5-5 ओबी व्हॅन उभ्या आहेत सगळ्या मोठ्या मोठ्या चॅनल जे आहेत प्रॉमिनंट चॅनल त्यांचे 5-6 माणसं आहेत तिथं. कॅमेरामॅन वेगळा त्यांचा तो अँकर 2-2 असतात. कॅमेरामन असतो बाकी स्टाफ असतो. तर कुठून येतो खर्च एवढा सगळा? तो खर्च कुठून कुठून तरी येतोय ना. निश्चितच येतो. आणि ही इन्व्हेस्टमेंट आहे सगळी. आणि मग ती इन्व्हेस्टमेंट आता पॉलिटिकली कॅश करणं हे प्रत्येकाचं म्हणजे चूक काही नाही. हा व्यवहार आहे. हा राजकारणातला व्यवहार आहे. आपण त्याला नावं ठेवण्यात काही अर्थ नाही. पण ही अशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट आहे. आजपासून फॉर्म भरायला आणि सुरुवात काय झालंय झालेली आहे. माहितीये का की हा. मनोज पाटील जरांगेंचं जे आंदोलन आहे ते पूर्ण आता राजकीय व्हायला लागलंय. आणि ज्या क्षणी ते राजकीय होतंय त्या क्षणी ते त्याच्यातला सामाजिक आशय हळूहळू हळूहळू संपतोय. पाटलांचे आता वक्तव्य आहेत ना. आता आरक्षणाची गोष्ट जरा आपण बाजूला ठेवू. आरक्षण बाजूला ठेवू. आता बघू यांची. आता हे करू यांची. तर त्याच्यामुळे ते आरक्षण बाजूला ठेवू. आरक्षण आता हे कोणते सामाजिक आंदोलनाची दिशा आता हळूहळू हळूहळू राजकारणाकडे वळतीये. आणि जसे ते 100% पॉलिटिकल झाले की मग काय होईल त्यांचं आपण अनेक बघितलंय गोष्टी. आता अरविंद केजरीवालांचं उदाहरण आहे ना एवढं मोठं. ते सामाजिक कार्यकर्तेच होते. ते राजकारणात उतरले. राजकीय झाले. मुख्यमंत्री झाले. आणि काय व्हायला लागले आणि अनेक उदाहरणं आहेत अशी की जे सामाजिक काम करणारा माणूस राजकारणात गेला की तो सगळे राजकारण्यासारखंच त्याला वागावं लागतं. पाटलांचं आता वक्तव्य आहे की आपल्या एकट्या मराठ्याच्या मतांवर आपण जिंकून नाही येऊ शकत. आपल्याला सगळ्यांना सोबत घेतलं पाहिजे. आता याचा काय अर्थ पकडायचा? बरोबर आहे की. आणि म्हणाले ते की आपण राखीव मतदारसंघामध्ये आपल्याला जो अनुकूल असेल त्याला आपण पाठिंबा देऊ. म्हणजे बाकीचे तुमच्या विरोधात जातील. पण राजकारणात तुम्ही एकदा गेले की तुमच्या पायाला माती लागली म्हणून समजा 100%. त्यामुळं आता काय काय होतंय ते खूप इंटरेस्टिंग आहे बघण्यामध्ये. निश्चित. पण ते राजकीय झालेत ही गोष्ट अगदी नक्की खरी. आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. 4 तारखेला हो. उमेदवारी अर्ज 4 नोव्हेंबरला मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. म्हणजे आजपासून, आज जर का आपण तारीख 22 तारीख आहे, साधारणपणे आपण ढोबळमानाने एक 8 दिवस पकडले. पुढचे 8 दिवस हो. फॉर्म भरण्यासाठी आणि मागे घेण्यासाठी वगैरे वगैरे. 4 तारखेनंतर किंवा 4 तारखेच्या दरम्यान आपण 1 तारखेपासून बघू. 1 नोव्हेंबर पासून समजा जरांगेंनी सांगितलं की बाबा तू फॉर्म मागे घे, तू मागे घे, तू मागे घे. मग ही जी बंडखोरीचं प्रमाण जे 40 ते 60% मग असे आपण जो ढोबळमानाने निष्कर्ष काढला, हे जे उमेदवार आहेत जे मागे घेणार नाहीत आणि मग त्याच्यानंतर मग काय होणार? म्हणजे ध्रुवीकरण मतांचं जे होतंय, पण मग एकाच जागेवरती जरांगेंनी एबी फॉर्म भरायला सांगितलं, सॉरी, जरांगेंनी उमेदवारी अर्ज भरायला सांगितल्यानंतर एकाच जागेवरनं जे उरलेले 4 उमेदवार आहेत, एक उमेदवार जरांगे पुरस्कृत असेल जो अपक्ष म्हणून उभा राहील
आणि बाकीचे 4 उमेदवार की जे फॉर्म मागे आम्ही घेणार नाही, आम्ही पण निवडणूक लढवणार म्हणून सांगते. मग ह्याचा फटका नेमका कुणाला बसणार? जरांगेंची जी महत्वाकांक्षा आहे की जास्तीत जास्त त्या भाषणामध्ये ते बोललेही होते की जास्तीत जास्त मराठा आमदारांना आपल्याला निवडून आणायचं आहे आणि ओबीसी ज्या जागेवरती असतील उभे त्यांच्या विरोधात आपल्याला उमेदवार द्यायचे नाहीयेत. पण मग ह्या सगळ्याचा फटका जरांगेंना सुद्धा बसणार. तो कसा बसणार? अभिमन्यू आता चक्रव्यूहात घुसलाय, तर आता अडकतोय कसा हे सुद्धा जरा सांगा. मी तुम्हाला त्याच्या आधी एक छोटासा आणखी एक पदर सांगतो कसा आहे बघा. आता आंतरवाली सराटीमध्ये मनोज पाटलांनी उपोषण शेवटचं त्यांचं जे टप्पा होता त्यावेळेस तिथून 1.5 किलोमीटर अंतरावर वडीगोद्री नावाचं गाव आहे. हो. म्हणजे ते सोलापूर धुळे राज्य आपला राष्ट्रीय महामार्ग आहे, तिथं तर उड्डाण पूल आहे, त्याच्या खाली वडीगोद्री आहे. त्या वडीगोद्रीमध्ये ओबीसी समाजाचं उपोषण बसलं होतं. लक्ष्मणराव हाके, प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे म्हणून ते आमच्या वडीगोद्रीच होते, ते दोघं जणांनी उपोषण. आता या दोघांच्या उपोषणाचा मंडप, त्यांच्या मागे उभी राहिलेली सगळी ताकद करणारे एक खटके नावाचे तिथले कार्यकर्ते, धनगर समाजाचे म्हणजे ओबीसी समाजाचे, ते त्यांच्या पाठीशी होते पूर्णपणे उभे. हा, काल ते वंचित बहुजन आघाडीचं तिकीट घेऊन आले बाळासाहेब आंबेडकर, ते उभे राहिलेत घनसावंगी. म्हणजे घनसावंगी हा राजेश टोपे जे आहेत आपले माजी आरोग्यमंत्री कोरोनाच्या काळातले, त्यांचा मतदारसंघ आहे. आणि आता हे राजेश टोपे हे मनोज जरांगेचे समर्थक समजले जातात, कारण मनोज जरांगेच्या उपोषणाला सुरुवातीपासून टोपे साहेबांनी बऱ्यापैकी म्हणजे सगळ्यात मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींनी मदत केली त्यांना, ते करतातच. पण टोपे साहेबांचं नाव घेतलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये, त्यांच्या कारखान्यातून मदत जाते, इकून जाते, तिकडे. आणि त्यांच्या विरोधात असणारे हे ओबीसी, आता लक्ष्मण हाकेंच्या तुम्ही अनेक प्रेस कॉन्फरन्स ऐकल्या असतील, ते राजेश टोपेंवरती सरळ हे करतात. पण त्यांचा हा कट्टर कार्यकर्ता समर्थक त्यांच्या उपोषणाचा हा वंचित मध्ये उभा राहिलाय आणि मग टोपे साहेबांना यांची मदत होणार आहे ना पूर्णपणे. मग हे गणित कसं आहे, तर मला त्याच्या मागचा मानवी पदर लक्षात घ्या की हाच मानवी पदर सगळीकडेच असणार आहे. त्यामुळे आणि आता समजा मनोज पाटलांनी उभा केलेला एखादा उमेदवार निवडून आला, आपण असं गृहीत धरू शक्यता, तो कोणता राहील काय म्हणून राहील, तो अपक्ष राहील. आणि अपक्षाला बाजारात सगळ्यात जास्त किंमत असते ना, मग तो त्याची किंमत वसूल करून घेईल का कुठे जाईल. आणि आतापर्यंत आपण असं सगळं बघितलेलं आहे की राजकारणामध्ये गेल्या 10 वर्षात आपण खूप बघतोय की कसं होतंय ते. त्यामुळे ते अपक्ष राहणार आहे. त्यामुळे ती एक खूप मोठी रिस्क आहे आमच्या पाटलांसमोर. हे सगळे राहणार आहेत अपक्ष. तुम्ही काय करणार आहोत? 500 रुपयाच्या बॉन्डला काय किंमत आहे? समजा दिलं भलं काही लिहून दिलं, त्याला काय व्हॅलिडिटी आहे, त्याची व्हॅलिडिटी काय. त्यामुळे अशा खूप गमती जमती होणार आहेत हे नक्कीच. आता फक्त आपण बघायचंय की या गमती जमती कशा होत आहेत. निवडणुका आहेत, राजकारण रंगते सध्या, निवडणुका लागतील सुद्धा, मतदानही होईल आणि प्रत्यक्ष मतमोजणी होऊन कोण जिंकलंय कोण हरलंय हेही स्पष्ट होईल. पहिल्यापासून ज्या गोष्टीवरती मी खूप जास्त बोलत होतो की या मराठा आरक्षणाच्या मागून राजकारण करतायत मनोज जरांगे. आता त्यांच्या या राजकारणाच्या भूमिकेमध्ये आता ते घुसलेले आहेत एका प्रकारे, असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. सक्सेस रेट किती राहू शकतो मनोज जरांगेंचा? आता ही डिपेंड्स आहे की मतदारसंघावर डिपेंड आहे. आणि ही निवडणूक आहे ना, ही निवडणूक जशी पक्ष आहे तशी उमेदवारावर पण आहे. जसं जसं लोकसभेची निवडणूक खूप सोपी असते मोठी, त्याच्यापेक्षा विधानसभेची निवडणूक थोडीशी अवघड असते. किचकट असते. आणि किचकट थोडी कमी असते. सोपी कमी आहे, अवघड जास्त आहे. कारण जातीय गणित खूप आहेत. आणि मनोज पाटलाचा सक्सेस रेट म्हणजे मनोज पाटील जरांगेंनी जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असं जे ध्रुवीकरण केलेलं आहे सगळं समाजाचं, ते ध्रुवीकरण किती टिकतं आणि ते कसं वळतं त्यांच्या उमेदवाराकडे, आणि मग त्याचा फायदा बाकीच्या लोकांना कसा होतो, शिवाय ओबीसी सुद्धा किती कॉन्सन्ट्रेट होतात. मग समजा आता ओबीसी मध्ये अशा प्रकारची फूट पडायला लागली सगळीकडे, तर ओबीसी सुद्धा विखुरले जातील वेगवेगळे. आणि हा तर निवडणुकीमध्ये सगळं क्षम्यच असतं म्हणा. तसं तुम्हाला सांगितलं मी की लोकसभेमध्ये मंगेश साबळे उभे राहिले, आता आमच्या घनसावंगीतून हे उभे राहिले. प्रत्येक मतदारसंघात अशा पद्धतीचे जे लोक उभे राहिले तर ते त्यांचं जे वोट पाकेट आहे, जे काय आहे ते त्यांची किंमत दाखवणार. तर हे मतांचं ध्रुवीकरण कसं होतं याच्यावरती मनोज पाटलांचं सक्सेस रेट नक्कीच डिपेंड राहील. पण काही मतदारसंघामध्ये ते नक्की दाखवतील. पण विधानसभेनंतर काय मनोज जरांगेंचं काय? मी शेवटचा प्रश्न माझा, विधानसभेनंतर मनोज जरांगेंचं काय? आता मनोज जरांगेंना विधानसभेनंतर नवा गडी नवा राज मांडावला लागला. त्यांना पूर्णपणे हे त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवलंय की त्यांना विधानसभेनंतर समजा महायुतीच विजयी झाली तर त्यांचा लढा कशा पद्धतीने ते पुढे नेतात,
आणि समजा दुर्दैवाने समजा त्यांच्या सुदैवाने काय कुणाच्या महाविकास आघाडी जी आहे ती जर विजयी झाली तर ते काय करतात हे बघावं लागणार आहे. पण त्यांचं ते तर म्हणतात आता की माझं आरक्षणासाठीच आहे, मी राजकीय नाहीये. हो ना, आणि लढा ते कसा आरक्षणासाठीच लढा होता. पुढे अगदी अगदी हा लढा हा आरक्षणासाठीच होता. त्यांनी सांगितलं सुद्धा होतं, हो जेव्हा 20 हो तारखेला त्यांनी डिक्लेरेशन हो केलं तेव्हाही त्यांनी सांगितलं होतं की जर का नाही मिळालं तरी पण माझ्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला तुम्ही सगळ्यांनी पाठबळ द्यायचंय. पण ती शक्यता आता थोडीशी धुसर होताना दिसते. कारण हे राजकारणामध्ये एकदा उतरल्यानंतर माणूस जर का तो जिंकून आला किंवा त्यांनी काहीतरी समाजासाठी भरीव केलं तरच त्याला किंमत राहते. अदरवाईज राजकारणात त्या व्यक्तीला किंमत राहत नाही. आणि त्यामुळेच जितके घेऊन टाकण्याचे दर्शक प्रशासनातले आहेत ते तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगतो. प्रशासनातले अधिकारी, आता मी पत्रकारिता करतो त्यामुळे माझे ते जिल्हाधिकारी असतील किंवा आणखी कलेक्टर या सगळ्या हे मंडळी सुद्धा फार अगदी असे दुर्बीण लावून बघत होते की पाटील कधी राजकारणात येतात. त्यामुळे आमच्याकडे जे जिल्हा प्रशासन आहे सगळं जे हाताळणार ते सध्या एकदम रिलॅक्स आहेत. कारण त्यांच्या दृष्टीने आता मनोज पाटील जरांगे एक राजकीय नेता आहे. आणि राजकीय नेत्याला कसं हाताळायचं याचं त्यांचं एक मोडस ऑपरेंडी असते, त्यांचं एक प्रशिक्षण झालेलं असतं. तर तो एक बारीकसा पदर मी तुमच्या माहितीसाठी आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी नक्की सांगून नक्की ठेवतो की आता नक्की. मनोज पाटील जरांगे यांची कॅटेगरी ज्याला म्हणतात त्यांनी एक राजकीय नेत्यामध्ये केलेली ऑलरेडी आमच्या जिल्हा प्रशासन आहे. एवढा एक बारीक मुद्दा. नक्कीच. तुमची ही माहिती सुद्धा खूप उपयुक्त होती सर. धन्यवाद खूप आमच्याशी पुन्हा एकदा घेऊन टाकच्या टीमशी जोडल्याबद्दल. आणि तुमच्याकडनं वेळोवेळी या विषयावरच नाही तर राज्यातल्या ज्या राजकीय घडामोडी घडणार आहेत त्या विषयावरती सुद्धा तुमची मतं वेळोवेळी आम्ही नक्कीच तुमची मतं जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तुर्तास तुम्ही घेऊन टाकच्या टीमला एवढा वेळ दिलात आणि आमच्याशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. घेऊन टाकच्या सगळ्या दर्शकांना मला सांगायचं की ज्या पद्धतीने पहिल्यापासून मी मनोज जरांगेंच्या विरोधात भूमिका घेतलेली होती, मी स्पष्टपणे आणि जाहीरपणे सांगत होतो की आरक्षण, मराठा आरक्षण हा विषय बाजूला राहणार आहे आणि तिकडे राजकारण खेळलं जाणार आहे. आणि मनोज जरांगेंनी 20 ऑक्टोबरला तो डाव टाकला. आणि आता मनोज जरांगेंची सगळ्यात मोठी चूक माझ्या लेखी जर का काही झालेली असेल तर ती सगळ्यात मोठी चूक मनोज जरांगेंची ही आहे की उमेदवार भलेही त्यांना उभे करायचे होते, मग त्यांनी छाननी करायची होती आणि प्रत्येक विभागात 1 किंवा 2 उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरा म्हणून सांगायला हवं होतं. त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी 1800 ते 1900 जणांना सांगितलेलं आहे की उमेदवारी अर्ज भरा. आणि त्याच्यामुळे आता हा जो अभिमन्यू आहे, आधुनिक भारतातला अभिमन्यू ज्याला मी म्हणेन, तो आता चक्रव्यूहात सापडलेला आहे. विरोधक आता मनोज जरांगेंना घेरणार आहेत आणि मनोज जरांगे विधानसभेनंतर त्यांचं अस्तित्व फारसं काही महाराष्ट्रामध्ये दिसेल किंवा त्यांची लाट दिसेल हे मला वाटत नाही. ज्या मतावरती मी आजही ठाम आहे. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली कृपया नक्की कमेंट बॉक्समध्ये घेऊन टाकच्या कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.